नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे DCC बँक भरतीसाठी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 पंतनगर। तर भारतातील पहिले कृषी विद्यापीठ हे पहा पंतनगर या ठिकाणी स्थापन झाले होते। प्रश्न क्रमांक दुसरा, निळ्या क्रांतीसाठी प्रामुख्याने कोणती योजना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मत्स्य संपदा योजना। तर निळ्या क्रांतीसाठी प्रामुख्याने मत्स्य संपदा योजना ही योजना आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने कोणत्या पिकावर लक्ष केंद्रित करते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गहू, तांदूळ आणि डाळ। तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने गहू, तांदूळ, डाळ या पिकांवर लक्ष केंद्रित करते। प्रश्न क्रमांक 4, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 2000। तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 2000 या वर्षी सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5, डेअरी क्रांतीला दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पांढरी क्रांती। तर डेअरी क्रांतीला दुसरे नाव काय आहे? तर ती पांढरी क्रांती असे नाव आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पश्चिम बंगाल। तर भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होते। प्रश्न क्रमांक 7, निळी क्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मत्स्यपालन। तर निळी क्रांती ही मत्स्यपालन यांच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सौभाग्य योजना। तर पहा, भारतातील ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा वाढवण्यासाठी सौभाग्य योजना ही योजना आहे। प्रश्न क्रमांक 9, ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट काय आहे? तर ते ग्रामीण शेती व व्यवसायांना कर्ज हे ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट आहे। प्रश्न क्रमांक 10, कृषी सहकारी कायदा भारतामध्ये कधी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सन 1904 मध्ये। तर कृषी सहकारी कायदा हा भारतामध्ये सन 1904 या वर्षी लागू झालेला आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतात पिकवल्या जाणाऱ्या तेलबियापैकी सर्वाधिक कोणते पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा शेंगदाणा। तर भारतात पिकवल्या जाणाऱ्या तेलबियापैकी सर्वाधिक पीक कोणतं आहे? तर ते शेंगदाण्याचं पीक आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील ग्रामीण जनगणना किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दर 10 वर्षांनी। तर भारतातील ग्रामीण जनगणना ही पहा दर 10 वर्षांनी केली जाते। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वाधिक लागवड केलेले पीक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तांदूळ। तर भारतातील सर्वाधिक लागवड केलेले पीक हे तांदूळ हे पीक आहे। प्रश्न क्रमांक 14, हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित होती? तर ऑप्शन क्रमांक 1 गहू आणि तांदूळ। तर हरित क्रांती ही पहा प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या पिकाशी संबंधित होती। प्रश्न क्रमांक 15, शेतकरी कर्जमाफी योजना सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा। तर
शेतकरी कर्जमाफी योजना ही सर्वात प्रथम पहा हरियाणा या राज्यामध्ये राबवण्यात आलेली होती. ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 MNREGA. कोणत्या नावाने? MNREGA या नावाने ग्रामीण रोजगार हमी ही योजना ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते पीक हे नगदी पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कापूस. कापूस हे पीक पहा नगदी पीक आहे. प्रश्न क्रमांक 17 जास्तीत जास्त डाळ उत्पादन करणारे खालीलपैकी राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे राज्य जास्तीत जास्त डाळ उत्पादन करणारे राज्य होते. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 2005 या वर्षी. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2005 या वर्षी सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 19 PM किसान योजनेत शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 6,000 रुपये वर्षातून 3 हप्त्यामध्ये. किती? PM किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पहा आर्थिक मदत ही 6,000 रुपये वर्षातून 3 हप्त्यामध्ये दिली जाते. प्रश्न क्रमांक 20 कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजेच APMCचे मुख्य कार्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पिकांची विक्री नियंत्रित करणे. तर पहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्य हे पिकांची विक्री नियंत्रित करणे हे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतात कृषी जनगणना किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दर 5 वर्षांनी. तर भारतामध्ये पहा कृषी जनगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. पुढचा प्रश्न आहे गाव तंटामुक्त योजना कोणत्या राज्यामध्ये प्रथम सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गाव तंटामुक्त योजना ही सर्वात प्रथम सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न ग्रामीण बँका प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामीण भागातील शेती व लघु उद्योगांना कर्ज देणे या उद्देशाने पहा ग्रामीण बँका या प्रामुख्याने स्थापन करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न राष्ट्रीय कृषी विमा योजना कशासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पिकांचे नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना ही आहे. नेक्स्ट ग्रामीण भागातील उत्पादनाचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा शेती. तर शेती ही ग्रामीण भागातील उत्पादनाचा मुख्य स्रोत आहे. नेक्स्ट क्वेश्चन डेअरी क्रांती भारतात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन. तर डेअरी क्रांती ही पहा भारतामध्ये वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कृषी सहकारी संस्थेची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सन 1904. तर सन 1904 या वर्षी भारतामध्ये कृषी सहकारी संस्थेची सुरुवात ही झालेली आहे. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 2005. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2005 या वर्षी सुरू झाले होते. पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठे नगदी पीक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस. ऊस हे भारतातील सर्वात मोठे नगदी पीक आहे. नेक्स्ट आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 MS स्वामीनाथन. तर MS स्वामीनाथनला हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे पूर्ण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे पूर्ण नाव काय आहे? तर ते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम हे पूर्ण नाव आहे.
पुढचा प्रश्न आहे, भारतात पांढरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, दूध. तर भारतामध्ये पांढरी क्रांती ही दूध या उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन म्हणजेच NRLM याला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उमेद. तर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनला महाराष्ट्रामध्ये पहा उमेद या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील कृषी क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सुमारे 55%. तर भारतातील कृषी क्षेत्रात सुमारे 55% लोकसंख्या ही कार्यरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच RKVY कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 11व्या. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही पहा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागामध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. तर महाराष्ट्रामध्ये पहा सर्वाधिक कापूस उत्पादन हे विदर्भ या विभागामध्ये होते. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 2016. तर 2016 या वर्षी प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सुरू झालेली आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड म्हणजेच NDDB कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद गुजरात या ठिकाणी. तर राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड हे आनंद गुजरात या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेतकऱ्यांना पिकाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी कोणती योजना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस. तर शेतकऱ्यांना पिकाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी MSP ही योजना आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात जास्तीत जास्त लागवड कोणत्या पिकाची होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी. तर महाराष्ट्रामध्ये पहा जास्तीत जास्त लागवड ही ज्वारी या पिकाची होते. पुढचा प्रश्न, पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1996. तर पीक विमा योजना ही सन 1996 या वर्षी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, MSP निश्चित करण्याचे काम कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा CACP म्हणजेच कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. तर MSP निश्चित करण्याचं काम हे CACP हे काम करते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर. महाराष्ट्रातील 5 सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा कोणता आहे? तर तो कोल्हापूर हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियाण्याचा वापर केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा उच्च उत्पादकता बियाणे म्हणजेच HYV. तर हरित क्रांतीमध्ये पहा उच्च उत्पादकता बियाणे या बियाण्याचा वापर केला गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा उत्तर प्रदेश. तर भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ते उत्तर प्रदेश हे राज्य आहे.